चैतन्यमय वातावरणात अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील श्री बारेश्वर पालखी सोहळा पार पडला। मोठा उत्साहात नवेदर नवगावमधील श्री बारेश्वर देवस्थान हे पुरातन ते जागृत असल्याची सर्वांची श्रद्धा। हा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर येथील कोळी बांधव आपल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायाला करतात सुरुवात। स्थानिक गावकरी आणि परिसरातील तसेच परगावी गेलेले भाविक या निमित्ताने येतात एकत्र। हर हर महादेवचा गजर, टाळ मृदुंग गुलालाची उधळण। चैतन्यमय वातावरणात नवगाव येथील श्री बोरेश्वर पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडला। पालखी सोहळ्यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गुलालाच्या रंगात न्हाऊन निघाले होते। या पालखी सोहळ्यात सर्व धर्मीय बांधव सामील झाले। हा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर येथील कोळी बांधव आपल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायाला सुरुवात करतात। अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथील शंकराचे पुरातन मंदिर श्री बोरेश्वर मंदिर आहे। श्री बोरेश्वर देवस्थान नवेदर नवगावच्या ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे। श्रावण महिन्यात या मंदिराला लाखो भाविक दर्शनाला येत असतात। नवगाव गावात हा पालखी सोहळा सर्व धर्मीय बांधव एकत्र साजरा करतात, असे नवेदर नवगाव कोळी समाजाच्या गावकीचे पाटील हिडी रमेश कटोर यांनी सांगितले। ही पुरातन मंदिर आहे। या देवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी पालखी सप्ताह बसतो आणि दुसऱ्या सोमवारी याची पालखी निघतो आणि ही पालखीला नंतर मग देवाला साखर घालून मग आमची लोक मासेमारीसाठी समुद्रात जातात आणि जी आमची गावातली लोक कामानिमित्त बाहेर आहेत, पुणे किंवा मुंबई इतर ठिकाणी, ही लोक आवर्जून या सोहळ्याला उपस्थिती लावतात। श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी या मंदिरात सप्ताहाला सुरुवात होते। त्यानंतर दुसऱ्या सोमवारी बोरेश्वर पालखी सोहळा आयोजित केला जातो। सकाळी 8 वाजता मंदिरातून महाराजांची पालखी देवळातून निघते। पालखी संपूर्ण गावात फिरून ग्रामस्थ देवाचे दर्शन घेतात। या पालखी सोहळ्यात भजन, कीर्तन, बँड, बाजा याचा गजर सुरू असतो। त्याचबरोबर गुलालाची उधळण होत असल्याने सारा परिसर गुलालमय झालेला असतो। या पालखी सोहळ्यानिमित्त महिला वर्गही नाचण्यात दंग झालेला असतो। चैतन्यमय वातावरणात श्री बोरेश्वरांची पालखी दुपारी संपूर्ण गावात फिरून पुन्हा देवळात येते। त्यानंतर पालखी सोहळा समाप्त होतो। नवेदर नवगावमधील श्री बोरेश्वर देवस्थान हे पुरातन असून जागृत आहे। त्यामुळे ग्रामस्थ तसेच बाहेरील लोक येथे येऊन नवस मागतात। नवस बोललेले ग्रामस्थ हे पहिल्या श्रावणी सोमवारपासून देवळातच राहतात। श्री बोरेश्वर महाराजांची पालखी देवळात आल्यानंतर सारे कोळी बांधव देवाला साकडे घालतात। त्यानंतर 2 दिवसांनी येथील कोळी बांधव आपल्या पारंपरिक मासेमारी व्यवसायाला सुरुवात करतात। श्री बोरेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त कामधंद्यासाठी बाहेर असलेले ग्रामस्थ आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात। श्री बोरेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा म्हणजे नवगावकरांसाठी एक पर्वणीच असते। तसेच या पालखी सोहळ्यात बँड पथक हेही एक आकर्षण असते। त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात। सहज समाचारकरिता बी राजेश, अलिबाग।